मंडळी, तर आपण आज आलेलो आहोत अलिबागमध्ये. अलिबागमध्ये आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे जे दिसतंय ते अतिशय सुंदर असं तळ आहे. त्याला नाव दिलंय कान्होजी आंग्र्यांचं, कारण इथल्या भूमीचा इतिहासच छत्रपती शिवाजी महाराज आहे. तर मित्रांनो, आपण इथून थेट जाणार आहोत वर्सोली बीचला आणि तिथं खूप धमाल करणार आहोत. तर मंडळी, आपण जर अलिबागच्या रस्त्याने जात असाल, अर्थात जवळ गेलेले असाल, तर आपल्याला बाजूला ह्या ज्या बिल्डिंग आहेत किंवा हे जे रिसॉर्ट आहेत हे आपल्याला दिसेल. छान अशी सुविधा केलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता जिमी बीच रिसॉर्ट. आपण याची जाहिरात करत नसून मला ते आवडलं, मी ते तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवतोय. खूप चांगली व्यवस्था केलेली त्यांनी जिमी बीच रिसॉर्टला. त्यानंतर निसर्गरम्य अशा परिसरामधून जणू काही आपण आता स्वर्गात चाललेलो आहोत अशा पद्धतीचं इथं वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण हळूहळू अशा प्रकारे पोहोचणार आहोत ते एकदम बीचच्या जवळ. आता बीचच्या जवळ आलेलो आहोत आपण. आता तुम्हाला मी अशा प्रकारे आपण एकदम समुद्राच्या जवळ निसर्गरम्य वातावरणामध्ये टुरिस्ट पॉइंट म्हणजेच वर्सोली बीच. वर्सोली बीच म्हटलं की मित्रांनो, सुरक्षित अशी जागा आणि छान असं वातावरण. त्याच्यानंतर इथंच बाजूला इथंही एक आपल्याला रेस्टॉरंट किंवा हॉटेल्स आहेत राहण्यासाठी. तुम्ही बघू शकता की कॅमेऱ्यामध्ये किती छान असं वातावरण आहे आणि खूप निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही इथे पोहोचता. इथे छान अशी पार्किंगसाठी जागा आहे मित्रांनो, तुम्ही इथं पार्क करू शकता. त्याच्यानंतर वेगवेगळे स्टॉल आहे जे की मी तुम्हाला काही स्टॉलची माहिती पण देणार आहे. त्यानंतर आपण गाडी पार्क करून लगेचच बीचच्या एकदम म्हणजे बीचवर पोहोचलेला आहे. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी सायकल, मोटार्स, त्याच्यानंतर उंट, असे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला एन्जॉय करण्यास, फिशिंग बोट, घोडे, गाडी, वेगवेगळ्या सायकल, अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी इथं बघायला भेटतात. मित्रांनो, जर आपण बघितलं तर इथं बराच निसर्गाने छान असं रूप धारण केलेलं आहे. त्यानंतर बघा, हे जे आहेत मंडळी, हे काय करतात, त्यांनी काय केलं, एक मुलाला असं तिथं खड्डा खोदून त्यामध्ये पुरलंय आणि त्याच्यावरती माती टाकली. तर तुम्हाला विशेष वाटत असेल की हे काय, तर लोक असंच करतं काय, कुठं काहीतरी लिहितात, कुठं काहीतरी मज्जा करतं, असं काहीतरी एन्जॉय करण्याच्या दृष्टिकोनाने ते हे सगळं करत असतात. त्यानंतर आपण आता थेट जाणार आहोत ते पाण्यामध्ये. मित्रांनो, पाण्यामध्ये जाणार आणि खूप सारं एन्जॉय करणार. माझ्याबरोबर माझे कुटुंबातले व माझी बहीण, आम्ही सगळेजण आलेलो आहोत. तर आता बघा, ते मध्ये जातील, तर तुम्ही येऊ शकता. मला हे बीच तुम्हाला सजेशन करायचं कारण एकच मित्रांनो, की हे सुरक्षित आहे. आता बघा, ती मुलगी पुढे जाणार आणि काही भीती नाही, कारण इथल्या बीचबद्दल मला बरीचशी माहिती आहे. बरेच दिवस मी इथं पहिलं राहिलेलो आहे कामानिमित्त. तर इथं तुम्ही लहान मुलांना पण घेऊ जाऊ शकता, कारण की दूरपर्यंत इथं सपाट भाग आहे इतर बीचच्या तुलनेत. कारण की तुम्ही जर अलिबाग रायगडमध्ये आला तर काशीज बीचला वगैरे जाता, नायगाव बीचला जाता, त्या ठिकाणी जागा ही उतरती आहे, निमुळती आहे. त्यामुळे तिथं बरेच इन्सिडेंट पण झालेले आहेत मित्रांनो. पण म्हणूनच मी तुम्हाला हा बीच जाणीवपूर्वक, आजपर्यंत ह्या बीचवरती फार कमी अशा व्हिडिओ बनलेले आहेत. लोकांना याबद्दल माहितीच दिली जात नाही. म्हणूनच आपण ह्या बीचला येऊन इथली मज्जा घेतोय. तर चला बघूया आपण पुढे काय काय करतोय. तो खांदेरी आणि इकडे जो दिसतोय तो उंदेरी, हे त्या काळामध्ये महाराजांनी संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जे
समुद्री वाहतूक किंवा व्यापार हे महाराजांच्या तत्क्षण लक्षात येताच त्यांनी या ठिकाणी हे 2 किल्ले आपल्या राज्याच्या रक्षणासाठी त्यांनी बांधले होते आणि तिथून हे व्यापारावरती नियंत्रण आणलं जायचं. जे परकीय जहाज, जे युरोपियन अरबी समुद्रामध्ये जे लोक व्यापार करायचे त्यांच्यावरती वचक ठेवण्यासाठी. तो बघा, तो इथून दिसतोय का तुम्हाला? तो तिकडे इकडनं बोटे इकडनं अलाउड नाही जायला, त्याला प्रशासनाने बंद केलंय. आणि तो तिकडे दिसतोय तो उंदेरी, तिकडे आपण जाऊ शकतो, पण आपण तिकडे नंतर जाणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आपल्याला. परंतु आपण आता अलिबाग बीच वरती आलेलो आहोत आणि अलिबाग बीच वरती तुम्ही बघत आहात सगळीकडलं धमाल 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 आणि निसर्गरम्य वातावरण आहे. सगळेजण धमाल करताय, मज्जा करताय. तुम्ही कधीही या इथल्या हा जो वर्सोली बीचची खासियत आहे मित्रांनो, की इथून तिथपर्यंत एकदम सपाट परिसर आहे. याचं कारण असं आहे, इथली मला जास्तच माहिती अशी की मी इथं ड्युटीला होतो काही काळामध्ये, त्यामुळे मला इकडची भरपूर सारी माहिती आहे. तर हा बीच जर आपल्याकडे लहान मुले असेल, जसं की बघा आमच्या बरोबर लहान मुलं आले, ही आली, हिला दाखव का? हे बघ खेळते, चलो 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 चलो. हा, हे बघा हे लहान मुलं आहे, ती तिकडे खेळते. एकदम हा बीच सुरक्षित आहे. त्या तुलनेत आपण जर काशीच बीचला गेलात तर तिथं फार रिस्क आहे. त्यानंतर इथून आपण सरळ जाऊ शकतो. पर्यटनाला येणाऱ्या लोकांसाठी हा बीच एकदम उत्तम आहे. म्हणूनच बोललो की ह्या बीच वरती कोणी व्हिडिओ बनवली नाही किंवा दाखवला नाही. अलीकडे पहिल्या काळामध्ये इथं एकदम सुमसाम असायचं, कोणी यायचं नाही. परंतु अलीकडे लोकांना माहित झालंय, पर्यटनाविषयी लोकांना आवड निर्माण झाली, त्यामुळे या साईडला लोकांची वर्दळ वाढली. तुम्ही आजूबाजूला बघताय आणि मी तुम्हाला दाखवतोय की इथं पर्यटनासाठी खूप सारे लोक येत आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला खायला भेटतं. इथं आपण ते जाणार आहोत तिकडे. त्यानंतर राहण्याची उत्तम सोय तुमची बीचला एकदम नजीक, म्हणजे बीचच्या बाजूला सुद्धा राहायची सोय, बीचच्या त्या साईडला सुद्धा तुमची राहायची सोय. त्यानंतर इथं येऊन तुम्ही आंघोळ करू शकता, एनिवे काही पण एन्जॉय करू शकता आणि आम्ही पण एन्जॉय करतोय. चला तर पाहू आपण आता इथं काय काय एन्जॉय करू शकतो.
अशा प्रकारे मित्रांनो आपण आलेलो आहोत बीचच्या बाहेर, काहीतरी नाश्ता करू म्हटलं आणि इथं आलोय. तर हा जो आहे हा बिचारा, याला बोललो काहीतरी बोल तर तो नको बोलतोय आणि सांगतोय की माझं काही टाकू नका. तर ठीक आहे बोललो, त्याला बोलायचं नव्हतं किंवा तो लाजला. त्याला मी हे पण बोललं की काय मुलीसारखं लाजतोय, कर तुझी जाहिरात करतो म्हटलं मी व्हिडिओच्या माध्यमातून. तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. नाही बोलला पण छान खरोखर त्यांनी छान अशी आम्हाला रगडापुरी भेळपुरी दिली होती खायला आणि छान अशी आम्ही रगडापुरी खाल्ली. आणि तुम्ही पण इथं या, भेट द्या, बघा. ते सगळ्यात भारी टेस्ट आहे, कारण हा माझ्या ओळखीचा आहे मित्रांनो, खूप जुना आहे.